नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे जो कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटच्या वयाबद्दल आहे। बातमी आहे, उच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय, सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटचे वय इतके होणार। मित्रांनो, काय आहे ही बातमी याबद्दल नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, झारखंड उच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्ष केले आहे। आता या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ॲलोपॅथी डॉक्टरांच्या बरोबरीचे असेल, जे सध्या 60 वर्ष आहे। पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय डॉक्टर रतनकुमार दुबे यांनी अन्य 5 डॉक्टरांच्या याचिकावर सुनावणी घेत उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे। केंद्र सरकारच्या नियमानुसार राज्य सरकारला 6व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या लागतील, असे झारखंड उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेले तेच फायदे झारखंड सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिले जातील। न्यायालयाने विशेषतः पशुवैद्यकीय डॉक्टर आणि ॲलोपॅथिक डॉक्टरांना समान सेवा लाभ देण्याबाबत बोलले। यावरून आता झारखंडच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना DACP म्हणजे डायनामिक ॲश्युअर्ड करिअर प्रोग्रेशन आणि सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षाची सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। 16 आठवड्यात नियम लागू करण्याचा राज्य सरकारच्या सूचना। मित्रांनो, उच्च न्यायालयाने झारखंड सरकारला या आदेशाचे पालन करण्यासाठी योग्य नियम आणि तरतुदी करण्याचे आदेश दिले आहे। या आदेशाचे प्रभावीपणे पालन व्हावे यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला 18 आठवड्याची मुदत दिली आहे। या निर्णयामुळे पशुवैद्यकीय डॉक्टरांना मोठा दिलासा तर आहेच, शिवाय राज्य सरकारही आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने सेवा लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।